जर तुमच्या बाथरूम मधल्या ब्रेक्स मध्ययुगीन यातनांसारख्या वाटत असतील तर तुम्हाला गुदभ्रंश असू शकतो. ब्रेक टाइम चला समजून घेऊया. हे गुदभ्रंश तुमच्या गुदद्वारामध्ये असलेले छोटे कट असतात. ते सहसा ताण किंवा दुखापतीमुळे होतात. बद्धकोष्ठता वारंवार जुलाब, मलविसर्जन करताना ताण येणे, बांधपण आणि क्रोहन सारखे आजार देखील त्यांना कारणीभूत ठरू शकतात. आता लक्षणे काय आहेत? मलविसर्जन दरम्यान किंवा नंतर तीव्र वेदना, टॉयलेट पेपरवर किंवा मलामध्ये लाल रक्त, खाज सुटणे, दिसणारा कट आणि स्नायूंचे आकुंचन. प्रकारांबद्दल काय? तीव्र भ्रंश काही आठवड्यांत बरे होतात आणि जुनाट भ्रंश 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतात आणि खोल असतात. जोखीम घटकामध्ये जुनाट बद्धकोष्ठता, बसून राहण्याची जीवनशैली, खराब आहार आणि क्रोहन सारखे आजार यांचा समावेश होतो. काळजी घेण्यासाठी परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवा. ताण टाळा, फायबरयुक्त पदार्थ खा, भरपूर पाणी प्या आणि टॉयलेट पेपर वापरा. तिथे आरामशीर राहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.